नमस्कार, आपण पाहत आहात लोकांक्षा न्यूज. तुम्हाला ओबीसीचं आरक्षण पाहिजे, तुम्हाला सामाजिक दृष्ट्या मागासांचं आरक्षण पाहिजे. कुठले पॅरामीटर्स तुम्ही फुलफिल करता? आता कमरेला काय कळणार आहे या गोष्टी? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना करू नये, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाला करू नये. आणि तो काय म्हणतो, तो प्रसाद लाड्या, तो म्हणतो की मी माझ्या बाकीचे प्रश्न मांडले म्हणून हाकेच्या पोटात पोट शुकावं. अरे मान ना तुझे प्रश्न. कुणी सांगितलं? पण संविधान गावगाड्यातल्या व्यवस्थेतल्या शेवटच्या घटकाच्या हिताचं संरक्षण करतं. झुंडशाहीचं ते लाड्यातला झुंड निवडणुका जिंकायचे तुम्हाला. आमच्या गावगाड्यात 60% लोकसंख्या आहे. हे खूप वास्तव आणि भयानक तुमच्या समोर मांडतोय. तुमचे लोकप्रतिनिधी एखाद्या समाजाबद्दल अपप्रभाव बाळगणार नाही अशी हाऊस मध्ये गेल्यानंतर तुम्ही शपथ घेता. लाड्या, वरिष्ठ सभागृहाचा तू आमदार, काय करतो रे तुला आरक्षण? तू गेला तिथं, अरे जरांगेकडे निवृत्त न्यायाधीश गेले, अटॉर्नी जनरल गेले, वेगवेगळे मंत्री गेले, आमचे एकनाथरावजी शिंदे साहेब गेले मुख्यमंत्री म्हणून, आमचे उदयजी सामंत एकदम शांत संयमी भाषेमध्ये, एकदम डोळी बाजू समजून घेणारा, एकदम प्रॉपर पद्धतीनं मनोज दादा जरांगेला काय म्हणायचं आहे ते सरकार दरबारी म्हणणार आणि सरकारला काय म्हणणार आहे ते मनोज दादाच्या समोर जाऊन म्हणणार. अशा माणसाचं तरी ऐकलं नाही. आणि लाड, तू हॉटेलवाला, तुझं काय ऐकेल हा टंबऱ्या? हे वास्तव आहे, हे भयानक आहे. आमच्या वेदना काय आहेत, आमच्या समस्या काय आहेत, आमचं म्हणणं काय आहे, इथल्या लोकनियुक्त सरकारनं आमची सुद्धा बाजू ऐकली पाहिजे. आणि जर तुम्हाला 10-12% मताची काळजी वाटत असेल, जर तुम्हाला कारखानदारांच्या रसोईवर उभं राहिलेल्या या बुजगावण्याची धास्ती असेल, तुमच्या मनामध्ये भीती असेल, तर आम्ही सुद्धा गावामध्ये कल्पना लक्ष्मण केला 300-400 जाती आहेत, त्या एकत्र येणार नाही. पण एकत्र आल्या, आमचा जर ओबीसीचा जगन्नाथाचा रथ ज्या दिवशी सुरू होईल त्या दिवशी यांचे इमले, यांचे कारखाने, यांचे रिपीट अगेन आमदार, खासदार, मंत्रीपद होणं तुम्हाला मातीला मिळवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. भाजपनं सेल्फ गोल केलेला आहे. भाजपनं हे कुठेही सांगितलेलं नाही. मुख्यमंत्र्यांनी कुठेही अशी कुठली मंडळ काय आपलं शिष्टमंडळ पाठवत आहोत असं कुठेही डिक्लेअर केलं नाही. मीडियाला काय येतं हे सगळं? अरे मीडिया तर चौथा स्तंभ आहे ना. काय त्या जरांगेंच्या शिव्या दाखवतोय तुम्ही? शिव्या एखाद्या व्यक्तीबद्दल, एखाद्या नेतृत्वाबद्दल, मुख्यमंत्र्यांची आई बहीण काढणारा, त्या तुम्हाला बातम्या पाहिजे. जेन झी येईल बरं का. त्या जेन झीची सुनामी कुठल्या मार्गाने कशी येईल, कुठून येईल, आबाळातून येईल, समुद्रातून येईल, वाट लागेल वाट. एवढं लक्षात ठेवा. हा जमाना जेन झीचा आहे, हा जमाना डिजिटल मीडियाचा आहे, हा जमाना टेक्नॉलॉजीचा आहे. त्यामुळे सावध असा. सर, जे हैदराबाद जरांगे मी प्लेस थोडीशी ऐकली. मला पत्रकारांनी पण प्रश्न विचारले होते की आम्ही गॅजेटियर मध्ये आहोत, ओबीसी कुठे आहे? अरे मूर्खा, कुठल्या मूर्खाच्या नंदरनाथ हा जगतो आणि काय खातो आणि ह्याला कोण फिडिंग करतं, कोण याला ज्ञान आणि सल्ले देतं हे कळत नाही. काय म्हणतो तो? गॅजेटियर मध्ये आहोत आणि ओबीसी कुठे आहे? ओबीसी शेकडो वर्षाच्या गावगाड्यामध्ये वेगवेगळ्या जाती चिनून मारले. चिनून कळलं का नाही? त्याला माहिती नाही कसं चिनून मारतात. मराठा गॅजेटियर मध्ये आहे म्हणतो. कुठल्या गॅजेटियर मध्ये लिहिलंय की मराठा सामाजिक दृष्ट्या मागास आहे? गॅजेटियर मध्ये तुमची रेव्हेन्यूची नोंद आहे. कुठल्या गॅजेटियर मध्ये लिहिलंय की मराठा समाज मराठा असल्या कारणानं त्याच्यावरती महाराष्ट्रातल्या या जातीनं सामाजिक दुजाभाव केला, अन्याय केला, त्याला वापरून घेतलं, त्याला हीन दर्जाची वागणूक दिली, असं कुठल्या गॅजेटियर मध्ये लिहिलंय? आणि त्या ज्या गॅजेटियरच्या द्वारे तुम्ही त्यांना ओबीसी मधलं आरक्षण देताय, मुख्यमंत्री महोदय या प्रश्नांची उत्तर हवी आहेत आम्हाला. कुठल्या गॅजेटियर मध्ये लिहिलंय की मराठा समाज मागास आहे म्हणून? काय चाललंय नक्की हे? हे वेदना देणाऱ्या गोष्टी आहेत. कुठल्या गॅजेटियर मध्ये लिहिलंय मराठा सामाजिक दृष्ट्या मागास आहे? मराठा समाजावरती या जातीनं महाराष्ट्राच्या भूमीमध्ये
त्यांच्यावर अन्याय केलाय. नाभिकानं केला, सुतारानं केला, लोहारानं केला, धनगरानं केला, माळ्यानं केला, कोळ्यानं केला, केल्यानं केला. अरे कुणी केला तुमच्यावर अन्याय? म्हणून तुम्ही सामाजिक मागास झालात. हे भयानक वास्तव आहे. महाराष्ट्रातल्या 60% ओबीसींना जर आम्ही जागा केलो ना, तुमचे कारखाने आणि तुमच्या या गड्या उद्ध्वस्त केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. हे महाराष्ट्रातल्या पुढाऱ्यांनी, आमदारांनी, खासदारांनी, जरांगीला फिडिंग करणाऱ्या, पाठिंबा देणाऱ्या, शिष्टमंडळ पाठवणाऱ्या पुढाऱ्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे. ओबीसी देशोधडीला लावण्याचं काम एका टंबऱ्याळ माणसाच्या सांगण्यावरनं ओबीसीला देशोधडीला लावण्याचं काम 12-13 करोड जनतेचं दायित्व असलेल्या मुख्यमंत्र्यांनी आमच्या ओबीसीच्या अनाथ माती कालवलेली आहे. टाकायचं तुम्ही आराधना केली देवांची. आमचा कुडमुळ्या जोशी, आमचा गोंधळी, आमचा वासुदेव, आमचा भराडी, आमचा नंदीबाईवाला ब मध्ये टाकायचं तुला. काय ब मधलं तू केलंस हे किती कळतंय मला माहिती नाही. गाढवाच्या समोर वाचली घेता असला प्रकार आहे हा. पण ह्या गाढवाला नमस्कार चमत्कार करून लोकनियुक्त सरकारमध्ये प्रतिनिधी तिथं जातात याचा आम्हाला वाईट वाटतं. आरक्षण नावाची योजना परत एकदा माझ्या पत्रकार बांधवांनो ऐका. आरक्षण नावाची योजना ज्यांच्या बाबतीमध्ये सोशल डिस्क्रिमिनेशन झालं, सामाजिक दुजाभाव झाला, जे सिव्हिलायझेशनच्या निर्णय प्रक्रियेच्या कोसोबैल दूर आहे, त्यांचं प्रतिनिधित्व आहे. आरक्षण म्हणजे गरिबी हटाव नाही. आरक्षण म्हणजे कोणतरी गरीब झालाय म्हणून त्याला निघून द्यायचं असं नाही. ही गोष्ट या देशातल्या न्यायालयांना सुद्धा अवगत असायला हवी. संविधानामध्ये 16 काय म्हणतो, 15 काय म्हणतो, कलम 24 काय म्हणतो. एकच सांगतो या सर्व न्यायमूर्तींना, आमच्या प्रियांबल मध्ये आम्ही म्हणतो वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे लोक, आम्ही लोककल्याणकारी भारतामध्ये आम्ही रूलर शासक. मी माझ्या अपिलिंग भाषेमध्ये सांगतोय सामाजिक न्यायासह समता प्रस्थापित करायचे. आर्थिक नव्हे. श्रीमंत झाला म्हणजे त्याच्या बाबतीत सामाजिक दुजाभाव होत नाही हे डोक्यातनं काढून टाका. शेकडो हजारो वर्षाची परंपरा एका बाजूला आहे आणि तुम्ही 17 वर्षामध्ये या लोकशाहीचं तुम्ही वाढपे म्हणून आम्ही तुम्हाला पुढे पाठवून दिलं. तुम्ही हा लोकशाहीचे जे काही बेनिफिट्स आहे तुम्ही पाहुण्या रावळ्यांना दिले. तुमच्या हातात वाढप्याचं पात्र आलं म्हणून पाहुण्या रावळ्यांना तोंड बघून कारखाने वाटले, सुतगिरण्या दिल्या, तिकीटं दिली, पक्ष काढले. काल पवारांचा पक्ष होता अजितदादा पवारांचा. त्याची बॉडी काढा ना. त्या बॉडीवर कोण आहेत बघा बरं. पवार प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, रयत शिक्षण संस्था. काल परवा ते रोहित पवार नावाचं बाळगुळ, त्याला उत्तर विभागाचा रयत शिक्षण संस्थेचा अध्यक्ष शरद पवारांनी केला. ज्या शरद पवारांनी रयत शिक्षण संस्थेची रयत शिक्षण संस्था कर्मवीर भाऊरावांना पाटील त्या रयत शिक्षण संस्थेच्या बायलॉज मध्ये खाडाखोड करून तो हयात रयत शिक्षण संस्थेचं अध्यक्षपद शरद पवारांनी घेतलं. की ज्या बायलॉज मध्ये लिहिलं होतं की महाराष्ट्राचा जो जो मुख्यमंत्री असेल तो मुख्यमंत्री बाय डिफॉल्ट त्या रयत शिक्षण संस्थेचा अध्यक्ष असेल. त्याच रोहित पवारला काल परवा उत्तर विभागाचा अध्यक्ष केला. 7 लाख करोड रुपयांपैकी ओबीसीच्या रिझर्वेशन पॉलिसी अंतर्गत येणाऱ्या धोरणांना 0.6% तुम्ही बजेट देताय. टर्माला म्हणतोय आमचं खाल्लं, आमचं खाल्लं, आमचं खाल्लं, तुझ्या बापाचं खाल्लं आणि तुम्ही आमचं काय काय खाल्लं. तुमच्या बापाची जागीर आहे. महाराष्ट्र म्हणजे आणि देश म्हणजे, इथली उपजाऊ जमीन म्हणजे, इथली हवा म्हणजे, इथली नैसर्गिक संसाधनं म्हणजे तुमच्या बापाची जागीर आहे. इथं सगळ्या जीवाला समान हक्क आहे. पाण्याचं धोरण असलं तर तिथं समतेचं धोरण आहे. आता कशी क्रांती करावी, कसा उठाव करावा हे निवडून गेलेले सगळ्याच इतका वेळ येतात असं नाही म्हणणार. काही चांगले पण असतील बरं, नाहीतर परत माझ्यावर महाअभियोग येईल, मला विधानसभेसमोर बोलवतील. हे काय बराळते आपल्याबद्दल, आम्हाला निवडून दिले. ती बघा ती लाड काय डोक्यात आलं माझ्या, मला काही कळत नाही. ते काय म्हणलं माहिती आहे का, लक्ष्मण हाके कुठला लोकप्रतिनिधी नाही, मी त्याला ओळखत नाही. दादा खरं आहे, लक्ष्मण हाके लोकप्रतिनिधी नाही, पण म्हणून जरा मी कुठला लोकप्रतिनिधी की ज्याच्यावर तू धावत लुबू 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 म्हणून जरा मी प्रतिनिधी आहे. अरे बोलताना तरी जरा सेन्स ठेवून काय बोलतोय आपण जरा तरी भान ठेवत जावा ना. का मीडिया आला, एखाद्या चॅनलनं आपल्या ऑफिसमध्ये बोलवून तुमची मुलाखत घ्यायला बोलवलंय म्हणून लक्ष्मण हाके कुठला लोकप्रतिनिधी मी काय त्याला ओळखत नाही.
मनोज जरांगे कुठल्या सभागृहाचा लोकप्रतिनिधी आहे तेवढं मला लाडने सांगावं.